जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या जेफ्री एप्स्टीन प्रकरणावरून अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शनं करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या प्रतिकात्मक छायाचित्रांची होळी केली। या प्रकरणात नाव समोर आल्याचा आरोप करत पंतप्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। जगाच्या इतिहासात मानवतेला लाजवणाऱ्या घटनांपैकी जेफ्री एप्स्टीन प्रकरण अत्यंत भयावह असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। बाल लैंगिक शोषण, मानव तस्करी आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांचं धक्कादायक चित्र या प्रकरणातून समोर आलंय। 2 लाखांहून अधिक छायाचित्र आणि 2,000पेक्षा जास्त व्हिडिओ असलेल्या या फाईलमध्ये जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या कथित सहभागाचे धक्कादायक तपशील असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। 30 जानेवारी 2026 रोजी अमेरिकेच्या न्याय विभागानं काही दस्तऐवज सार्वजनिक केल्यानंतर या प्रकरणानं पुन्हा जोर धरलाय। त्यामधील एका ईमेलमध्ये भारताच्या पंतप्रधानांचा उल्लेख असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। या उल्लेखामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत वंचितनं संताप व्यक्त केला। याच पार्श्वभूमीवर अकोल्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध केला। देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांनी सत्तेत राहू नये असा इशारा देत पंतप्रधान मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे राजेंद्र पातोडे, प्रमोद देंडवे, गजानन गवई, आम्रपाली खंडारे, श्रीकांत घोगरे, सिद्धार्थ देवधरीकर, मिलिंद इंगळे, संगीता आढाऊ, राजकुमार दामोदर आदींसह जिल्हा, महानगर आणि तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला। फाईलमध्ये मोदी, अंबानी आणि हरदीप पुरी यांची नावं आलेली आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही। म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात पहिला मोर्चा मुंबईत निघालेला आहे मोदीच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी। आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होळीचं दहन केलं जात आहे, ज्यामध्ये हरदीप पुरी असेल, अंबानी असेल आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून त्याचं दहन केलं जात आहे। या देशामध्ये हे पहिल्यांदाच असं घडते आहे की लहान मुलांवरती, मुलींवरती अत्याचार झालेले आहेत, त्यांचं मांस खाण्यात आलं, रक्त पिण्यात आलं आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेले असताना सुद्धा आपल्या देशात त्यावर काही चर्चा होत नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हे पुतळा जाळून त्याची होळी करण्यात आलेली आहे आणि मागणी करण्यात आली की मोदींनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे। सोबतच ज्यांची नावं एप्स्टीन फाईलमध्ये आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही झाली। ही आंदोलनाची सुरुवात आहे। मुंबईमध्ये 36 वेगवेगळ्या संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। आता जिल्हाभर हे आंदोलन होते आणि पुढच्या काळामध्ये गाव पातळीपासून ते दिल्लीपर्यंत ह्या आंदोलनाची धग वाढत जाणार आहे आणि मग मोदीला राजीनामा द्यायला भाग पाडलं जाणार आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की एप्रिलमध्ये ते मोदीच्या 2 रील व्हायरल करणार आहे आणि त्या रील व्हायरल झाल्या की आपोआप संघावाल्यांना त्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं जाईल।